हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. पोट वाढलंय की पोट फुगलंय, दोन्हीमध्ये मोठा फरक आहे. अनेक महिलांना वाटतं की त्यांचं पोट वाढलं आहे, पण प्रत्येक वेळी ते चरबीमुळेच वाढलेलं असतं असं नाही. कधी कधी पोट फक्त फुगलेलं असतं आणि त्यामागची कारणं पूर्णपणे वेगळी असतात. जर सकाळी उठल्यावर पोट कमी दिसत असेल आणि संध्याकाळपर्यंत अचानक मोठं दिसू लागलं तर ते बहुतेक वेळा ब्लोटिंग म्हणजेच पोट फुगण्याचं लक्षण असू शकतं. ब्लोटिंगची कारणं कोणती? पहिला म्हणजे खूप वेगानं जेवणं, त्यामुळे जास्त हवा पोटात जाते. दुसरं म्हणजे गॅस तयार करणारे पदार्थ, काही लोकांना जास्त प्रमाणात त्रास देतात. तिसरं म्हणजे बद्धकोष्ठता. चौथं म्हणजे मासिक पाळीपूर्वी होणारे हार्मोनल बदल. आणि पाचवं म्हणजे काही लोकांना दूध, ग्लुटेन किंवा काही विशिष्ट पदार्थ सहन होत नाही. आता पोटावरील चरबीची लक्षणं वेगळी असतात. सकाळ असो किंवा संध्याकाळ, पोटाचा आकार जवळपास सारखाच राहतो. चिमटीत चरबी पकडता येते आणि कमरेचा घेर हळूहळू वाढत जातो. म्हणून सर्वप्रथम हे ओळखा की तुमचं पोट फुगलं आहे की चरबी वाढली आहे, कारण दोन्हीचे उपचार वेगळे असतात. योग्य कारण समजलं तर योग्य उपाय करणं खूप सोपं होतं. पोट फुगलेलं असेल तर, जर सकाळी उठल्यावर पोट सपाट वाढत असेल आणि दिवसभरानंतर संध्याकाळी अचानक मोठं दिसू लागलं तर ते ब्लोटिंग असण्याची शक्यता जास्त असते. यामागची कारणं अशी असू शकतात: जेवताना खूप घाई करणं किंवा अन्न नीट न चावता खाणं, कार्बोनेटेड पेय, जास्त मीठ किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं, बद्धकोष्ठता किंवा पचन नीट न होणं, मासिक पाळीपूर्वी होणारे हार्मोनल बदल, काही महिलांना दूध, ग्लुटेन किंवा इतर काही पदार्थांची असहिष्णुता असू शकते. पुरेसे पाणी न पिणं, आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाचं संतुलन बिघडणं, पोटावर चरबी वाढली असेल तर, जर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा पोट जवळपास सारखंच दिसत असेल, कमरेचा घेर हळूहळू वाढत असेल आणि पोटावरील चरबी चिमटीत पकडता येत असेल तर ते शरीरात चरबी असल्याचं लक्षण असू शकतं. यामागे कारण असू शकतात: जास्त कॅलरीयुक्त आहार, कमी शारीरिक हालचाल, हार्मोनल बदल, अपुरी झोप, सततचा ताण. दोन्हीमध्ये फरक कसा ओळखायचा? ब्लोटिंग मध्ये पोट कडक वाटू शकतं, गॅस होतो आणि दिवसभरात आकार बदलतो. चरबी वाढल्यास पोट मऊ वाटतं, त्याचा आकार कायम राहतो आणि वजन व कमरेचा घेर हळूहळू वाढत जातो. काय करावं? जर पोट फुगत असेल तर भरपूर पाणी प्या, जेवण सावकाश करा, फायबरयुक्त आहार घ्या, हलकं चालणं किंवा व्यायाम करा. कोणता पदार्थ खाल्ल्यावर त्रास होतो हे निरीक्षण करा. जर पोटावर चरबी वाढत असेल तर संतुलित आहार घ्या, प्रोटीन आणि फायबर वाढवा, आठवड्यातून किमान 150 मिनिटे व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि हो, लक्षात ठेवा, प्रत्येक मोठं दिसणारं पोट म्हणजेच चरबीच असते असं नाही. आधी कारण ओळखा, मगच योग्य उपाय करा. योग्य माहितीमुळे अनावश्यक औषध किंवा चुकीचे डाएट टाळता येतात. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मैत्रिणी आणि कुटुंबातील महिलांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.